प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत साधू वैराग्य मूर्ती वारकरी पथसाधक संसार गतिरोधक श्री संत तुकोबराय यांच्या गात्यातील उपदेशपर प्रकरणातील अभंग संकीर्तन सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा, संत तुकोबराय सांगतात, काय सांगतात तर त्यांच्या जीवनामध्ये परमार्थ साधना केली, ते साधन त्यांनी त्या साधनावरती आरूढ झाले आणि त्या साधनाचा उपयोग करून त्यांच्या जीवनामध्ये काय काय प्राप्ती झाली याचं वर्णन करणारा अभंग आहे। विठ्ठल मग हा वर्ष श्राद्ध करत असताना काय करावं, गरजेचं काय आहे, कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, आहे की नाही? हो, पहिली गोष्ट आहे तर त्या मृत आत्म्याच्या नावानं पिंडदान केलं पाहिजे। हो हो, काकांना बोलवून पिंडदान केलं पाहिजे। हा, त्याचबरोबर अन्नदान केलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट ज्ञानदान केलं पाहिजे। विठ्ठल 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 विठ्ठल। तर पिंडदान अन्नदान ठीक आहे हो, पण ज्ञानदानाची काय गरज आहे? तर ज्ञानदानाची गरज अशी आहे, अन्नदानानं एक वेळची तृप्तता आहे। अन्नदान केलं, एकदा माणूस जेवला तर तुम्हाला परत भूक लागते ना, लागते की नाही भूक परत, म्हणजे एक वेळची तृप्तता आहे। पण ज्ञानदानानं अनेक जीवाची तृप्तता आहे, कारण या आत्म्यावर ज्ञानाचं संस्कार झालं ते कधीही विसरत नाही। हो, कधीही विसरत नाही। कारण का, हे अध्यात्म ज्ञान आहे, हे शाळेतलं ज्ञान नाही, विज्ञान नाही। विज्ञान विसरतं, हो, विज्ञान हे फक्त परीक्षेपुरतं असतं। तसं नाही, हे अध्यात्माचं ज्ञान आहे, ते आत्म्यावर चांगलं संस्कार करतं आणि चांगलं संस्कार आत्म्यावरच करतं असं नाही, हे वातावरण सुद्धा पवित्र होतं। हो, तेवढा अट्ठास असेल तर जी गोष्ट घडू शकत नाही, आता वाटतं ही घडू शकत नाही, तरी आज आपण कीर्तन करतो, बरोबर की नाही? प्रत्येकाचा शेवट होणार आहे, हो, 100%। का होणार आहे? कारण हे जगच असं आहे, ज म्हणजे जन्माचा दिवस आणि ग म्हणजे गमनाचा दिवस। जो माणूस जन्माला आला नाही तो माणूस मरणार आहे। हो, जो खाटीवर आला तो ताटीवर जाणार आहे, ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं होणार आहे। प्रत्येकाचा देह जाणार आहे, प्रत्येकाला जावं लागणार आहे। हो, देह जाईल जाईल त्यासी काळ खाईल। हो, आपली सत्ता आहे ना, आपली सत्ता ही काळाच्या हातात आहे। हो, प्रत्येकाचा देह जाणार आहे। हो, पण जात असताना काही गोष्टी लक्षात ठेवा की जाताना कसं जातो माणूस, एकदा गेला की हे शरीर जातं, हे शरीर जातं, पण हा आत्मा जात नाही, आत्मा मरत नाही। हो, गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकाः। हा आत्मा असा आहे की त्याला अग्नीने जाळता येत नाही, शस्त्राने तोडता येत नाही। हो, आणि हा कधी मरत नाही। मग त्याचं उत्तर माऊलींनी ओवीमध्ये दिलं, काय दिलं? उपजे ते नासे, नासे ते पुनर्पिदिसे, येतो घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। हो, माऊली म्हणतात जे उपजलंय ना त्याचा नाश होणार आहे, बरं ते त्याचा नाश झालाय ना ते परत उपजणार आहे। हे चक्र सतत आणि सतत चालू आहे, ते अविरत चालू, त्याला खंड नाही। फक्त हे शरीर जात असतं, हो, शरीर जात असतं, आत्मा कधीही मरत नसतो, आत्मा आहे, आत्मा जिवंत असतो नेहमी। हो, पण तुम्हाला सांगू का, एनर्जी इज नॉट डिस्ट्रॉय। आता तुम्हाला तरुण मुलं आहेत म्हणून सांगतो, एनर्जी इज नॉट डिस्ट्रॉय बट ट्रान्सफर इन अनादर फॉर्म। म्हणजे काय, एनर्जी आहे ना, आता पाण्यापासून वीज आहे, बरोबर की नाही? पाण्यापासून वीज आहे, वीज जनित्रावर किंवा त्या काय म्हणू डायनामा म्हणू आपण थोडक्यात, त्याच्यावर पडलं, चक्र फिरलं की वीज तयार होते। पण वीज तीच आहे ना, त्याच विजेवरती हे माईक चालतोय, त्याच्यावर ते स्पीकर चालतोय, घरातला फॅन चालतोय, एसी चालतोय, सगळ्या गोष्टी चालतात। म्हणजे काय, पाण्यापासून जी शक्ती तयार झाली ती शक्ती कधीही नाश पावत नाही। काय होते, ती विभागली जाते। हो, ती कधीही नाश पावत नाही। हो, तुम्हाला सांगू का, आता तुमच्याकडे मोबाईल असेल, बाबा तुम्ही बाबा असून सुद्धा तुमच्याकडे मोबाईल असेल, आहे की नाही? हो, प्रत्येकाकडे मोबाईल आहे। हो, पण मोबाईल खराब झाल्यावर काय करता? मोबाईल जर खराब झाला तर काय करता? हो, तर मोबाईल जर खराब झाला तर आपण काय करतो? दुरुस्तच नाही झाला तर काय करतो? मोबाईल बदलतो, आहे की नाही? मोबाईल बदलतो।
मग मोबाईल बदलतो, पण नंबरचं सिम आहे तेच ठेवतो का बदलतो? तेच असतं. का बरं? मोबाईल नावा घेतल्यावर सिम नको का दुसरं घ्यायला? नको का दुसरं घ्यायला? पाहिजे का नाही? मग का घेत नाही आपण? चालतंय, हा चालतंय. मग हे चालतंय म्हणून हे कधी नाश पावत नाही, ह्या शरीराचा नाश होतो. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे हे लक्षात घ्यायचं की हे शरीर नाश पावणार आहे, पण आतला आहे ना जिवंत राहणार आहे, तो कधीही नष्ट होणार आहे. हे चालतंय आतलं, हे आपल्याला कळलेलं आहे आता. मग आता काय करायला पाहिजे? आता जन्माला तर आपण आलोय, हो झाला ना जन्म तुमचा? आलाय ना? हो झालाय जन्म. हा हो, आपला 2 वेळा जन्म झाला. ब्राह्मणांचा 2 वेळा जन्म होतो. ज्यांची मुंज होते त्यांचा 2 वेळा जन्म होतो. तो कसा सांगतो तुम्हाला? ज्या वेळेला गुरु भेटतात ना त्यावेळेला आपला जन्म होतो. हो, दुसरा जन्म होतो बरं का. तसं मुंज केल्यानंतर ब्राह्मणाचा दुसरा जन्म होतो. अशी परिस्थिती आहे. वारकऱ्यांचा सुद्धा माळा घातली की दुसरा जन्म होतो. म्हणून मी विचारलं जन्म झालाय का तुमचा? जन्म झालेला आहे, आणि जन्म झालेला हे 100% खरं आहे. आता आपण मरणार आहे, त्याची तयारी करायला नको? केली पाहिजे की नाही? हो, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नास जा, पुढे नाही नास जा, पुढे नाही नास जा. नाश होणारा कळलेला आहे. मग आता नाश होतोय ना, तर आपल्याला काय करावं लागेल? भगवंताला शरण गेलं पाहिजे. हो, पण आता आपण करतोय काय? आपण काय करतो? आपण संसार अट्टहासानं करतोय. हो, पण भगवंताकडे सगळेच जात आहेत का हो? नाही. प्रत्येकाला कळते देव आहे, देवळात गेलं पाहिजे. पण कसं आहे माहितीये का? देवळात जाणार नाही, देवळाच्या बाहेरनच देवा मी हाय, असा दुष्काळ पाड, अजिबात पाऊस पडू देऊ नको, हा मला असाच रस्त्याने हिंडू दे, आहे की नाही? पण मंदिरात म्हातारा जाणार नाही. हो हो, महिला मंडळ जातील, साखर काही तत्सम साधू घेऊन जातील, पण पुरुष मंडळी हे जमत नाही. देवळाच्या बाहेरनं चौकातनं जाईल, पण मंदिरात जाणार नाही, आहे की नाही? मग तिथं गेलं पाहिजे ना. खरी तुमची गरज तिथं आहे ना, तर तसं नाही होत. हे जाऊन चौकावर बसेल आणि माफा काढत बसेल. इतरांची काय तत्सम असेल ते, आपला तो विषय नाही. पण आपलं चुकतं हे मला सांगायचं आहे. हो, कारण का तर भगवंतानं हा देह दिलाय ना, तो देह कशासाठी दिलेला आहे? भजन आणि पूजन करण्यासाठी. देव दिला देह भजन गोमाता, देव दिला देह भजन गोमटा. भगवंतानं देह दिलेला आहे, आणि देह कशा करता दिलेला आहे? भजन आणि पूजन करता दिलेला आहे. तुम्हाला सांगू का, परवा एक बातमी आली होती पुणे जिल्ह्यातली. हो, तर तिथं एक शर्यतीचा बैल आहे, आणि तो शर्यतीचा बैल आहे ना, तो शर्यतीचा बैल शर्यत जिंकला म्हणून मालकाने एक लावणीचा कार्यक्रम ठेवला होता. कशासाठी? बैलासाठी. तुमच्या एका नाव आलं असेल कदाचित, बरोबर का नाही? तुम्हाला खरं सांगतो, आता लोकांना भजन कीर्तन नाही आवडत. काय आवडतं? लावणी आवडती, तमाशा आवडतं, हो का नाही? म्हातारी माणसं सुद्धा सरका पुढं का? नाचणाऱ्या पोरीचा पाय लागला तर माझाही उद्धार होऊन जाईल, अशी त्यांची परिस्थिती आहे की नाही? अशी म्हातारी माणसं. पण मला सांगा, बैलाच्या जन्माला जर गेलो ना, तर आपल्याला लावणी बघायला मिळेल का नाही? हो, कुत्र्याचा जरी जन्माला गेलो, कुत्र्याच्या, तरी सुद्धा हरिभक्ती करता येईल. हो, संतांची प्रमाण आहे तशी. मांसाहार का करू नये हो? माहितीये का तुम्हाला? मांसाहार का करू नये? आपल्या पोराला जर ठेस राहिली, पोरग उन्हातनं जर पडलं ठेस लागली, तर आपल्याला किती वेदना होतात का नाही? बरं, दुसरी गोष्ट, शास्त्राने काय सांगितलं? ज्याचे सुळे मोठे असतात त्यांनी मांसाहार करावा. हो, वाघ, कुत्रे, त्यांचे सुळे बघा मोठे असतात, आपले मोठे नाहीत. हो, आहे की नाही? जो प्राणी जिभेनं पाणी पितो त्याने मांसाहार करावा. जो प्राणी जिभेनं पाणी पितो त्याने मांसाहार करावा. आपण पितो का जिभेने? आपण ओठाने पाणी पितो. हो, आता वर्ण नळा करते तो भाग वेगळा, लोक सुशिक्षित झाली, पण माणसानं पाणी ओठानं प्यावं. हो, कारण आपल्या ज्या तोंडामध्ये जी रचना केलेली आहे त्यानं लगेच आपल्या शरीरात ऑक्सिजन ऍब्सॉर्ब करून घेतला जातो. हो, पाण्यामध्ये ऑक्सिजन असतो आणि त्याची गरज असते. तर म्हणून आपण मांसाहार न करता, किंवा कुत्र्याच्या जन्माला गेलं तर तीही मिळेल तुम्हाला, तुमची इच्छा असेल. पण कुत्र्याच्या जन्माला गेलं तर हरिभक्ती करायची असेल तर योग्य संगतच पाहिजे. पण आता आपण आहोत, आपल्याला संगत कळली, आपल्याला जन्म कळला, आणि आता जन्म कळल्यानंतर आपण केलं काय पाहिजे हे सुद्धा कळलं, हो की नाही? आता कळलेलं आहे, मग कळायला काय पाहिजे? तर भगवंताची नामसाधना केली पाहिजे. हा देह त्यासाठीच मिळालेला आहे. हो हो, त्यासाठीच मिळालेला आहे, बाकी दुसऱ्या कारणासाठी नाही मिळालेला. मग आपण कसा केलं पाहिजे? तर सरळ आहे.
आपल्या महाराष्ट्राची मोठी वैभवशाली परंपरा आहे. हो, ती कोणती आहे? वारकरी संप्रदायाची परंपरा. यामध्ये, या संप्रदायामध्ये कोणतंही जातीभेद केला जात नाही. सकळासी आहे येथे अधिकार. हो, कोणताही भेद नाही इथे. बरोबर. दुसरी गोष्ट, सदेह वैकुंठाला जाण्याची ताकद, एवढी काया निर्माण करण्याची ताकद या वारकरी संप्रदायामध्ये. हो, आणि आपल्याला ही परंपरा मिळालेली आहे. हो, एवढं सोपं नाही, आपल्याला मिळालेली आहे. तरी सुद्धा आपल्याला त्या गोष्टीचा अट्टास पाहिजे. आपल्याला मिळालंय, सगळं कळतंय. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी, असे विचारवंत म्हणतात. तुमच्यापाशी सगळं आहे हो, पण तुम्हाला ते कळत नाही. ते तुम्हाला जाणून घेण्यासाठी आपल्याला गुरुची आवश्यकता आहे. आणि ह्या संप्रदायाची सेवा करायला लागल्यानंतर भगवंताचं नामस्मरण हे खूप महत्वाचं आहे. हो, संत नेहमी भगवंताचं नामस्मरणाचाच उपदेश करतात. नवे ते स्वतः सुद्धा भगवंताचं नामस्मरणच करतात. हो, संत तुकोबराय स्वतः सांगतात, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. हो, आम्ही काय करतो? हाच धंदा करतो. कोणता धंदा करतो? फक्त गोविंदाचे पवाडे किंवा भगवंताचं नामस्मरण. बाकी दुसरं काहीच करत नाही. हो, का करतात? कारण सकळ मंगळ निधी ते विठ्ठलाचे नाम आधी. सगळ्यात मंगळ, सुचिरभूत आणि स्वच्छ आणि नीटनेटकं काय आहे तर भगवंताचं नाम आहे. आणि नामाशिवाय आपल्याला काही उपयोग नाही.